फ्लूइड मेकॅनिक्स मॅटरचे दोन प्रकार. एक असं मॅटर राहते ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही, म्हणून त्याला डेफिनाईट शेप असते. आणि एक असं मॅटर राहते ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होते, म्हणून त्याला डेफिनाईट शेप नसते. तर असं मॅटर ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही म्हणून त्याला डेफिनाईट शेप असते, अशा मॅटरला म्हणतात सॉलिड. तर असं मॅटर ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होते आणि त्याला डेफिनाईट शेप नसते त्याला म्हणतात फ्लुइड. फ्लुइडमध्ये दोन प्रकार राहतात. एक असं फ्लुइड ज्याला कॉम्प्रेस करता येत नाही, अशा इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडला लिक्विड म्हणतात. तर एक असं फ्लुइड ज्याला कॉम्प्रेस करता येते, अशा कॉम्प्रेसिबल फ्लुइडला गॅस म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, सॉलिड म्हणजे असं मॅटर राहते ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही म्हणून त्याला डेफिनाईट शेप असते आणि सॉलिडच्या मासला सिम्पली एमनेस रिप्रेझेंट करतात. तर फ्लुइड म्हणजे असं मॅटर आहे ज्याच्या मॉलिक्युल्समध्ये रिलेटिव्ह मोशन होते म्हणून त्याला डेफिनाईट शेप नसते आणि फ्लुइडचं मास कधी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमनं लिहितात. काही इम्पॉर्टंट डेन्सिटीज बघा. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg/m³. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13,600 kg/m³. डेन्सिटी ऑफ एअर 1.29 kg/m³. या डेन्सिटीच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. आणि व्हॉल्यूमचं काय लक्षात ठेवता, युनिटचं कन्वर्जन. जसं फॉर एक्झाम्पल 1 m³ = 10⁻6 cm³. काही जण त्याला असं म्हणतात 10⁻9 mm³. 1 m³ 1000 लिटरसुद्धा लिहिता येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉलिडवर लागणारा फोर्स F असतो, तर फ्लुइडवर लागणारा फोर्स प्रेशर इंटू एरिया असतो. आता फ्लुइड मेकॅनिक्स या चॅप्टरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट 3 गोष्टी बघायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फ्लुइडची स्टडी रेस्टमध्ये, त्याला म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स. दुसरी गोष्ट बघायची फ्लुइडची स्टडी मोशनमध्ये, त्याला म्हणतात हायड्रोडायनॅमिक्स. तिसरी गोष्ट बघायची आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड त्याच्यामधली पहिली प्रॉपर्टी येते विस्कॉसिटी आणि दुसरी प्रॉपर्टी येते सरफेस टेन्शन. फ्लुइड एक्झर्ट करणारे जे प्रेशर आहे त्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्समध्ये स्प्लिट करून टाकू. आता हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. फ्लुइडची रेस्टमध्ये स्टडी करायची. स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. त्याच्यातला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे पास्कल्स लॉ. तर पास्कल्स लॉ सांगण्याच्या आधी एक 4 इंटरेस्टिंग गोष्टी. पहिली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 3 कंटेनर घ्या. 1, 2 आणि 3. पहिल्या कंटेनरच्या तिथे ॲटमॉस्फिअर नाही. दुसऱ्या कंटेनरच्या तिथे सुद्धा ॲटमॉस्फिअर नाही. तिसऱ्या कंटेनरच्या तिथे ॲटमॉस्फिअर आहे. पहिल्या कंटेनरच्या तिथे ग्रॅव्हिटी नाही. दुसऱ्या कंटेनरच्या तिथे ग्रॅव्हिटी आहे आणि तिसऱ्या कंटेनरच्या तिथे सुद्धा ग्रॅव्हिटी आहे. आता बघा, पहिल्या कंटेनरमध्ये फ्लुइड आहे समजा, दुसऱ्या कंटेनरमध्ये सुद्धा फ्लुइड आहे, तिसऱ्या कंटेनरमध्ये सुद्धा फ्लुइड आहे. आपण 5 पॉईंट चूज करू. 0, 1, 2, 3 and 4. इकडे पण तसंच 5 पॉईंट चूज करू. 0, 1, 2, 3, 4. सिमिलरली 0, 1, 2, 3 and 4 असे 5 पॉईंट चूज करायचे आहेत. आता लक्षात ठेवा पास्कल काय म्हणते. पास्कलचा लॉ नाही आहे हा, पण पास्कल काय सांगते. पास्कल म्हणते की ॲटमॉस्फिअर पण नाही आणि ग्रॅव्हिटीसुद्धा नाही आहे. ॲटमॉस्फिअर पण नाही आहे आणि ग्रॅव्हिटीसुद्धा नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये सगळ्या पॉईंटचं प्रेशर काय येते, 0 येते. प्रेशर ऑफ पॉईंट 0 इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट 4 इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट 1 इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट 2 इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट 3 इज इक्वल टू 0. ॲटमॉस्फिअर पण नाही आहे म्हणून ॲटमॉस्फिअरिक प्रेशर नाही आहे आणि ग्रॅव्हिटी नाही आहे म्हणून फ्लुइडचं प्रेशर नाही, कोणतंच प्रेशर नाही. आता बघा, ॲटमॉस्फिअर नाही तर नाही पण ग्रॅव्हिटी आहे. अशा सिच्युएशनमध्ये काय होते, पास्कल काय म्हणते,
0.0 जो सरफेसवर आहे आणि 0.4 जो ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे सरफेसच्या वर आहे. 0 पॉईंट आणि 4 पॉईंट या दोघांचं प्रेशर काय ते, प्रेशर ॲट 0.0 इज इक्वल टू प्रेशर ॲट 0.4 हे येते 0. आणि ह्यांच्यापेक्षा जास्त प्रेशर कोणाचं येते, 1चा. 1 पॉईंटचं प्रेशर 0 आणि 4पेक्षा जास्त येते कारण ते खाली आहे. जी असते वेळेस पास्कल म्हणते ग्रॅव्हिटी असते वेळेस जेवढी आपण डेप्थ वाढवतो तेवढं प्रेशर काय होते, वाढते. आणि सेम डेप्थला प्रेशर सेम असते असं कोण सांगते, पास्कल. तर 0 पॉईंटचं प्रेशर आणि 4 पॉईंटचं प्रेशर तर 0 झालं कारण ॲटमॉस्फिअर नाही. पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रेशर कोणाचं राहते, 1 पॉईंटचं, कारण ग्रॅव्हिटी आहे म्हणून पाण्याचं ओझं वाढते. जेवढं आपण पाण्यात खोल जातो तेवढं प्रेशर वाढते. ओके. सो 0.1चं प्रेशर जास्त आहे 0 आणि 4पेक्षा. 1पेक्षा जास्त प्रेशर कोणाचं आहे, 2चं. आणि 2 एवढंच प्रेशर कोणाचं आहे, 3चं. ग्रॅव्हिटी असते वेळेस पास्कल म्हणते ग्रॅव्हिटी असते वेळेस प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेप्थ. जशी जशी डेप्थ वाढते तसं तसं प्रेशर वाढते आणि सेम डेप्थला प्रेशर सेम असते. आता ॲटमॉस्फिअर पण आहे आणि ग्रॅव्हिटी पण आहे. इथं मजा, ॲटमॉस्फिअर पण आहे आणि ग्रॅव्हिटी पण आहे. अशा सिच्युएशनमध्ये प्रेशर ॲट 0.0 इज इक्वल टू प्रेशर ॲट 0.4 इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जे किती राहते 1 ATM, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 0 पॉईंट आणि 4 पॉईंटचं जे प्रेशर आहे, 0 पॉईंट आणि 4 पॉईंटचं जे प्रेशर आहे ते किती राहते 1 ATM. त्याची व्हॅल्यू किती आहे न्यूमरिकली, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच लिहिता येते 1.013 इंटू 10⁵ पास्कल. त्यालाच 1,00,000 पास्कलला 1 बार म्हणतात म्हणून 1.013 बारसुद्धा लिहिता येते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर नेमकं किती राहते. जर आपल्या डोक्यावरचं सगळं ॲटमॉस्फिअर काढलं आणि तिथं 0.76 मीटर 0.76 मीटर एवढं मर्क्युरी ठेवलं, मर्क्युरीचं कॉलम ठेवलं, तर ते प्रेशर एक्झॅक्टली राहते 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एवढ्या. त्यालाच लिहिता येते 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरीच्या प्रेशर एवढं. त्यालाच लिहिता येते 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी प्रेशर एवढं. 1 मिलीमीटर मर्क्युरीच्या प्रेशरला 1 टॉर म्हणतात म्हणून 760 मिलीमीटर मर्क्युरी प्रेशरला 760 टॉर म्हणतात. आता 0 आणि 4 पॉईंटचं प्रेशर तर ॲटमॉस्फिअर एवढं राहते, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर कोणाचं राहते, 0.1चं. कारण 0.1 सरफेसच्या खाली आहे. 0.1पेक्षा कोणाचं प्रेशर जास्त राहते, 0.2चं. आणि 0.2 एवढंच प्रेशर कोणाचं राहते, 0.3चं. कारण जिथं ग्रॅव्हिटी आहे तिथं हे लॉजिक अप्लाय होते की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेप्थ. जेवढं तुम्ही डेप्थमध्ये जाता तेवढं प्रेशर काय जाते, वाढत जाते. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम पुढचा पॉईंट आहे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. एक कंटेनर घ्या, त्याच्यामध्ये लिक्विड आहे आणि 2 पॉईंट घ्या ज्याची डेप्थ वेगवेगळी असेल. पहिल्या पॉईंटची डेप्थ H1 आहे, त्या पॉईंटचे नाव 1. दुसऱ्या पॉईंटची डेप्थ H2 आहे, त्या पॉईंटचं नाव 2. पहिल्या पॉईंटचं प्रेशर किती आहे, P1. दुसऱ्या पॉईंटचं प्रेशर किती आहे, P2. पास्कलच्या म्हणण्यानुसार P2 इज ग्रेटर दॅन P1. खालचं प्रेशर कधीही वरच्या प्रेशरपेक्षा जास्त असते. खालचं प्रेशर कधीही वरच्या प्रेशरपेक्षा जास्त असते. कितीनं, या 2 पॉईंटच्या मध्ये जेवढं लिक्विड कॉलम आहे तेवढ्या लिक्विडच्या कॉलमच्या प्रेशर एवढं. म्हणजे खालचं प्रेशर इज इक्वल टू वरचं प्रेशर प्लस मधल्या लिक्विड कॉलमचं प्रेशर. प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम. आता त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर कसं काढावं, हे जे लिक्विड कॉलम दिसाले 2 पॉईंटच्या मधल्या लिक्विड कॉलमचं वजन घ्यायचं, mg. mg म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू g. mg डिवाइड बाय एरिया. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम कसं काढतात ते. व्हॉल्यूम म्हणजे
एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट आणि आन्सर येते रो व्हॉल्यूमच्या जागी एरिया इंटू हाईट. ए कॅन्सल आणि प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम काय येते रो जी एच. या प्रेशर ऑफ लिक्विड कॉलमलाच काही जण गेज प्रेशर म्हणतात. तर काही जण याला या P1ला तिकडे नेऊन P2 मायनस P1 म्हणजेच प्रेशर डिफरन्स म्हणतात. म्हणून कधी लक्षात ठेवा, जर लिक्विडचं कॉलम असेल म्हणजे पॉईंट 1 आणि पॉईंट 2च्या प्रेशरचं डिफरन्स जर आपल्याला सांगायचं असेल तर खालचं प्रेशर इज इक्वल टू वरचं प्रेशर प्लस मधलं प्रेशर. मधलं प्रेशर म्हणजे प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम. प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम म्हणजे गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे प्रेशर डिफरन्स रो जी एच येते. नो आताच होता पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ. पास्कल काय म्हणते, जर आपण एन्क्लोज फ्लुइडला जर प्रेशर दिलं, जर आपण एन्क्लोज फ्लुइडला जर प्रेशर दिलं तर ते प्रेशर सगळीकडं डिस्ट्रीब्यूट होते. फॉर एक्झाम्पल एक पाणी पाऊच आहे समजा, त्या पाणी पाऊचला जर आपण दाबल्या त्या पाणी पाऊचला दाबल्या तर ते प्रेशर काय होते, पी एवढं दिलेलं प्रेशर सगळीकडं डिस्ट्रीब्यूट होते इक्वली अँड अनडिमिनिश्ड. पास्कल्स लॉ तेच म्हणते की प्रेशर अप्लाइड टू एन्क्लोज्ड फ्लुइड काय म्हणते, प्रेशर अप्लाइड टू enclosed fluid is transmitted equally and undiminished throughout the fluid. सोप्या भाषेमध्ये बंद फ्लुइडला जर प्रेशर दिला तर ते प्रेशर मध्ये सगळीकडे सारखं पसरते. प्रेशर अप्लाइड टू एन्क्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड थ्रू आउट द फ्लुइड. सोप्या भाषेमध्ये त्याचं एक एक्झाम्पल आहे हायड्रॉलिक लिफ्ट. एका साईडला छोटं सिलेंडर असते तर दुसऱ्या साईडला मोठं एरिया असलेलं सिलेंडर असते. इथे एक पिस्टन आहे, त्याचा एरिया किती आहे, A1 आहे. त्याला किती फोर्स द्यायचं, F1 द्यायचं आणि प्रेशर किती बनते, P1. पास्कल हेच म्हणते की जर तुम्ही एन्क्लोज फ्लुइडला जर प्रेशर दिल्या तर ते प्रेशरमध्ये सगळीकडं सारखं पसरते. म्हणजे इथं दिलेलं P1 प्रेशर इथं पण P2 बनते, पण P1 आणि P2 काय राहते, सेम राहते. एका ठिकाणी दिलेलं प्रेशर P1 हे दुसऱ्या ठिकाणी बनलेला प्रेशर P2 एवढंच राहते. प्रेशर अप्लाइड टू एन्क्लोज फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड थ्रू आउट द फ्लुइड. एन्क्लोज फ्लुइडला दिलेलं प्रेशर सगळीकडे सारखं पसरते. इथला एरिया A2 असेल तर इथं रिटर्नमध्ये फोर्स किती भेटते, F2. सोप्या भाषेमध्ये जसं P1 इज इक्वल टू P2 राहते तसंच F1 बाय A1 इज इक्वल टू F2 बाय A2 राहते. आता प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस. प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजणाऱ्या डिव्हाइसला काय म्हणतात, मर्क्युरी बॅरोमीटर. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजणाऱ्या डिव्हाइसला काय म्हणतात, मर्क्युरी बॅरोमीटर. त्याच्यामध्ये काय राहते, एक कंटेनर राहते, कंटेनरच्या मध्ये मर्क्युरी फिल केलेलं राहते आणि एक ट्यूब राहते ज्याची हाईट म्हणा किंवा लेंथ म्हणा 1 मीटरच्या जवळपास राहते. त्याच्यामध्ये पूर्णपणे मर्क्युरी फिल केलेलं राहते. त्याच्यामध्ये पूर्णपणे मर्क्युरी फिल केलेलं राहते. आता काय करायचं, एका साईडनं तिथं बोट लावायचं आणि त्या ट्यूबला उलटं करायचं. आणि काय होते बघायचं. होते असं की पूर्ण जे मर्क्युरी आहे ते पूर्ण मर्क्युरी जशाच तसं राहत नाहीत, त्या मर्क्युरीची लेवल थोडीशी खाली येते. किती खाली येते, एवढी खाली येते की ही जी हाईट आहे ती अर्थच्या सरफेसवर 0.76 मीटर किंवा 76 सेंटीमीटर किंवा 760 मिलीमीटर बनते. कसं काय, त्याचं रिझन आहे इथं तर काहीच उरलं नाही.
म्हणजे कोण आहे, व्हॅक्यूम. इथलं प्रेशर म्हणजे P1 किती झालं, 0. इथलं प्रेशर म्हणजे P2 किती झालं, इथल्या प्रेशर एवढं. कारण पास्कल म्हणते सेम लेवलला प्रेशर कसं राहते, सेम. तर P2 किती झालं, ॲटमॉस्फिअरच्या प्रेशर एवढं. कारण याच लेवलला इथं प्रेशर किती आहे, ॲटमॉस्फिअरच्या प्रेशर एवढं. P1च्या जागी 0 आलं आणि P2च्या जागी काय आलं, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर. मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे, रो, आणि ग्रॅव्हिटी किती आहे, G. तर आपल्याला माहिती आहे पास्कलनं सांगितलेलं इक्वेशन की खालचं प्रेशर इज इक्वल टू वरचं प्रेशर प्लस लिक्विड कॉलमचं प्रेशर. खालचं प्रेशर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर, वरचं प्रेशर 0 प्लस रो GH. अशा प्रकारे आपण मर्क्युरी कॉलमची हाईट दिली तर प्रेशर काढता येते. प्रेशर इज इक्वल टू रो GH. रो इज डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, G इज ॲक्सेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ प्लॅनेट आणि H इज हाईट. हाईट नेहमी मीटरमध्येच घ्यायची. दुसरं प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे यूट्यूब मॅनोमीटर. ट्यूब मॅनोमीटर. एक बल्ब असते, आणि असं यू शेपची एक ट्यूब असते. त्या ट्यूबमध्ये एक फ्लुइड फिल केलेलं असते. आपल्याला त्या फ्लुइडची डेन्सिटी माहिती असते रो. बल्बमधलं प्रेशर किती असते, P1. बाहेरचं एका साईड ओपन साईडचं प्रेशर किती राहते, P2. तर आपल्याला माहिती आहे की ज्या साईडचं फ्लुइड खाली आहे त्या साईडचं प्रेशर काय राहते, जास्त. कारण खालचं प्रेशर कधीही जास्त राहते वरच्या प्रेशरपेक्षा. इथलं प्रेशर किती आहे, P1. म्हणजे एक्झॅक्टली सेम लेवलला इथलं प्रेशर पण किती होईल, P1. इथलं प्रेशर किती आहे, P2. या दोन पॉईंटच्या मधल्या लिक्विडच्या कॉलमची हाईट किती आहे, H. मग आपल्याला सांगता येते रिलेशन की बाबा खालचं प्रेशर P1 इज इक्वल टू वरचं प्रेशर P2 प्लस मधलं प्रेशर रो GH. याला ओपन ट्यूब मॅनोमीटरसुद्धा म्हणतात. यूट्यूब मॅनोमीटरमध्ये दोन्ही एंड थोडेसे ओपन असतात. फरक एवढाच आहे, प्रिन्सिपल सेम असतं. इकडे एक बॉडी लावलेली असते, इकडे एक बॉडी लावलेली असते. इकडचं प्रेशर P1, इकडचं प्रेशर P2. आपल्याला काय दिलेलं असते, हाईटचा डिफरन्स दिलेला असते. या फ्लुइडची डेन्सिटी दिलेली असते आणि हाईटचा डिफरन्स दिलेला असते H. लगेच लिहायचं, P1 जास्त आहे म्हणायचं प्रेशर आणि P2 कमी आहे. खालचं प्रेशर P1 इक्वल वरचं प्रेशर P2 प्लस मधलं प्रेशर म्हणजे लिक्विड कॉलमचं प्रेशर म्हणजे गेज प्रेशर रो GH.